कर्जत तालुक्यातील बिरदोले गावातील 27 वर्षीय तरुण रोशन कचरू कालेकर या तरुणाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे। उल्हास नदीजवळ शेती असल्याने रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नदीला पूर आला होता। या पुरामध्ये शेतीचे कोणते नुकसान झाले आहे हे पाहण्यासाठी हा तरुण गेला असताना ही दुर्घटना घडली आहे। नेरळ कळंब रस्त्यावरील बिरदोले या गावाच्या मागील बाजूने उल्हास नदी वाहते। रात्री सर्वत्र ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने उल्हास नदीला अचानक पूर आला। त्यामुळे गावाच्या कडेला उल्हास नदीला आलेल्या पुराचे पाणी आपल्या शेतात आल्याने शेतीचे किती नुकसान झाले आहे हे पाहण्यासाठी रोशन कालेकर हा तरुण सकाळी 7 वाजता छत्री घेऊन घरातून बाहेर पडला होता। त्यावेळी आकाशात विजा चमकत होत्या आणि ढग गडगडत होते। मात्र तरी देखील शेती पाहण्यासाठी गेलेला रोशन पुन्हा घरी परत आला नाही। सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास रोशन कचरू कालेकर या तरुणाच्या अंगावर वीज कोसळली। त्या विजेचा झटका इतका प्रचंड होता की त्या विजेच्या झटक्यात रोशनचे अंग काले निळे पडले। ग्रामस्थांनी तत्काळ नेरळ पोलीस ठाणे यांना कळवले। मात्र नेरळ कळंब रस्त्यावरील उल्हास नदीवरील दहिवली पूल पहाटेपासून पाण्याखालून गेल्याने पोलिसांना तलवडे पुलावरून त्या ठिकाणी पोहोचावे लागले। नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवले यांनी रोशन कालेकर या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून देण्याचा निर्णय घेतला। तरुणाच्या मृत आत्म्यावर बिरदोले गावी अंत्यसंस्कार करण्यात आले।